कळलं. पहिला तरंग संपला समजा, आता दुसरा तरंग आहे. तेव्हा पहिल्या तरंगामध्ये अनुबंधाच्या दृष्टी अनुबंधाच्या दृष्टी सांगितलं. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि अधिकारी कोण, विषय काय, प्रयोजन काय, हे सगळं सांगितलं. आणि प्रयोजनावरती 2 शंका केल्या. पहिली शंका कोणची, प्राप्ताची प्राप्ती, आणि दुसरी शंका कोणची, भाव मोक्ष झाला. तरंग काय झाला, संपला. आता दुसरा तरंग, अधिकाऱ्यावर शंका आला. बरं का, अधिकारी संभवू शकत नाही. अधिकारी आहे ना, या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? जरी मलापेक्षा 2 दोष घालवलेले आहे आणि जो साधनच्या दृष्ट्या संपन्न आहे, तो या ग्रंथाचा काय साधनं कोणते सांगितली? असं का तांदूळ गहू सांगितले का? न कोणती साधनं सांगितली? विवेक, वैराग्य, समाधी, षटकर्म, मोक्ष, श्रवण, मनन, जिज्ञासन, तत्त्वं पदार्थ. त्याच्यात अंतरंग साधने, बहिरंग साधने. असा पहिल्या तरंगामध्ये साधनाचा विचार केला. पहिले सध्याचा काय केला, प्रयोजन. प्रयोजन काय आहे या ग्रंथाचं? जीव ब्रह्म ऐक्य हे नाही, सकाळ दुःखाची निवृत्ती. असं आहे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य काय आहे? विषय. नाही तर विषयाला साधना, प्रयोजनाला विषय म्हणतो, विषयाला काय म्हणतात? येडीला माहेरी तेवढं फरक कळायला पाहिजे ना. आणि 2 शंका केल्या, त्या शंकेची उत्तरं दिली. आता अधिकारी संभवू शकत नाही मुळामध्ये, कारण त्याला मोक्षाची इच्छाच नाही. कशावरून? मोक्ष म्हणजे काय, सकल दुःखाची निवृत्ती. त्यालाच म्हणतात जगन्निवृत्ती. काय म्हणायचं? त्याची इच्छा कोणालाही नाही. मग कशाची इच्छा आहे? त्रिविध दुःख नाशाची काय इच्छा आहे? त्रिविध दुःख ना कोणत्या होऊन गेलं आपलं भरपूर. आध्यात्मिक, आधी भौतिक काय नाही, आधी पुन्हा पुन्हा विचारण्याची काय नाही. मला पुन्हा पुन्हा कशाला विचारता? इतक्या रे मी डोक्यावर काम आहे. माझा होऊन गेलं तर मला त्रिविध दुःख कोणते? बरं का, आधिदैविक दुःख कोणाला म्हणतात? हे आधिदैविक दुःख म्हणजे नदीला महापूर येणे, भूकंप होणे वगैरे, हे कोणतं दुःख आहे? नाही का, अतिवृष्टी होणे हे सुद्धा काय? यावर्षी कोणती दृष्टी झाली? आणि पाऊसच न पडणे. 3 उपाय आणि 3 दुःखाची काय होते? शोधाची कायची वृत्ती, कशात निवृत्ती होते? अन्न कोणतं? लाडू जिलबी का? जाऊ द्या. लाडू जिलबीने दुःख निवृत्ती होते, असं फक्त भूक निवृत्ती होते. काय होते? भाकरी का तुम्हाला कल्पना नाही काय? फळं खाऊन सुद्धा माणसं काय होतात? केवळ दुधावरही सुद्धा माणसं काय होतात? जगतात. भुकेची काय होते? अरे भुकेची काय होते? निवृत्ती होते ना. कोणती निवृत्ती होते? पहिल्या जेवणाला खूप 10-5 लाडू खाल्ले, नको नको मरेपर्यंत. आणि पुन्हा रात्री म्हणालं वाडा वाडा. आता काय वाडा? इतके लाडू खाल्ल्यानंतर कोणती निवृत्ती झाली? आध्यात्मिक निवृत्ती फक्त कारणचा वर्तमान जगत निवृत्ती झाली तरच होते, एरवी होऊ शकत नाही.
आणि जीवाला कोणती अपेक्षित आहे? अत्यंत निवृत्ती. पुन्हा पुन्हा रोग व्हावा असं वाटते का? ते तुम्हाला सांगितलं होतं की एकाला पडसा झाला, पुन्हा डॉक्टरकडे जा, पुन्हा या. पुन्हा 2-4 दिवस गेले की पुन्हा नाक भरून यायचं. आणि त्या नाकामधून काय माल मसाला कोणता पडत असतो? अरे नाकामधून माल मसाला कोणता पडतो? आपलाच किळसवाने आपल्याला वाटते. माझा तो पडसा निवृत्त झाला पाहिजे म्हणून डॉक्टरला सांगितलं. म्हटलं हो तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही डॉक्टर आहात, चांगले प्रसिद्ध काय काय डॉक्टर सांगितलं. पुन्हा डॉक्टर असं औषध द्या की पुन्हा पडसा काय झाला नाही पाहिजे. म्हणले औषध आहे की कोणतं औषध आहे? नाकच कापून टाकायचं. नाक कापून टाकलं तर कोणती निवृत्ती? मग दुःखाची कोणती निवृत्ती अपेक्षित आहे? विनाजगन निवृत्तीशिवाय दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. याच्याकरता कठोपनिषदातलं उदाहरण दिलं आहे बा. त्या कठोपनिषद आहे ना, दशोपनिषद. ईशकेन कठप्रश्न मुंडमालोक्य तैत्तिरीय बृहदारण्यक छांदोग्य. चांगल्या उपनिषदाचा अभ्यास केला तर पुढचं ज्ञान प्राप्त होतं. ते सवासे महाराज सांगतात बरं का, त्यांच्याकडे काय ते बृहदारण्यक सुरू आहे यावेळेला. नारदाची गोष्ट सांगितलेली आहे. नारदाला 14 विद्या, 64 कला, 6 शास्त्र वगैरे, तरी त्याचं दुःख काय झालं नव्हतं, गेलं नव्हतं. कोणत्याच उपायाने काही नाही. मग शेवटी तो सनंदन काय करे यांना तो शरण गेला. तुम्ही सनकालिक मिळविता कृपावंत. एवढा करा उपकार, तमाशाला जाऊ द्या की सांगा देवा. मग तो सनत कुमाराला शरण गेला. त्यांनी ब्रह्मविद्येचा काय केला? उपदेश केला. आणि दुःखाची कोणती निवृत्ती झाली? मग अत्यंतिक निवृत्ती कोणत्या साधनाने? अर्थाची अत्यंतिक निवृत्ती कोणत्या साधनाने झाली? ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येचा काय केला? अहंकारांसह वर्तमान जगन निवृत्तीशिवाय दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. मग साधनात काय तो प्रवृत्त आहे. आणि काय सांगितलं? ब्रह्म हेच सुखरूप आहे. काय करा? ब्रह्म हे किम स्वरूप आहे? आनंदाद्वय नित्य जे काय सत्यज्ञान आनंद गगनाची. आणि सुखाची आपल्याला अपेक्षा आहे. जे जे सुख होते ते ब्रह्माचे सुख आहे. म्हणजे कोणताही पदार्थ वासन पाहू द्या, जे सुख आपल्याला प्राप्त होते ते सुख दुसरे. जिथे जिथे गोडी प्राप्त होती ती गोडी कोणाची आहे? साखरेची. सगळे पदार्थ गोड लागतात. त्या सगळ्या पदार्थाची गोडी आहे का साखरेची? कारलं सुद्धा गोड होत असतं. कारला स्वभावचा कसा आहे? गोड आहे का कडू आहे? तेव्हा आम्ही जेवायला बसायची. आमच्या शेजारी एक ग्रस्त होता. म्हणलं तो विचारायचा. म्हटलं कशाची भाजी आहे? म्हटलं कारल्याची. पुढे जा. आणि श्रीखंड आलं तर वाळा. भजी आले तर वाळा. मग ब्रह्म हे सुखरूप आहे. आणि आपल्याला सुखाचं काय आहे?
अनुभव आहे ना प्रत्येक माणसाला. साखर खाल्ली म्हणजे काय लागते? कडू लागते का? सुख आहे काय? ते सुख कोणाचं आहे? ब्रह्मा. म्हणजेच तुम्हाला ब्रह्मप्राप्तीची काय आहे? इच्छा आहे. असा अर्थ. जिथे जिथे सुखाचा अनुभव येतो तिथे तिथे ते सुख त्या पदार्थाचं नसून कोणाचं आहे? ब्रह्मप्राप्तीची काय आहे? दुःखप्राप्तीची काय आहे? इच्छा आहे का नाही? आणि ब्रह्मप्राप्तीची सुद्धा काय आहे मग? इच्छा आहे की कोणालाही सुखाची इच्छा. मग असे पुष्कळचे साधन आहेत की मनुष्य जो प्रवृत्त होत असतो ते सुखाकरता प्रवृत्त होत असतो. म्हणून सुखप्राप्तीची इच्छा आहे. म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची काय आहे? आता त्याचे एक 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 घेतले तर 2, 3, 4 विकल्प करायचे त्याच्यात. तो म्हणाला होता ना विषय सुखाचीच काय आहे? म्हटलं हे म्हणणं बरोबर नाही. विषय सुखामध्ये नाना प्रकारचे दोष भरलेले आहे. ते कोणते कोणते? विषय सुखी अनित्य आहे. अनित्यमा सुखम लोकम मिमाम प्राप्य पाहिजे स्ममाम. नव्या अध्यायामध्ये आहे. विषयाचे जे सुख ते तर साध्यांची जाण व्हायचं आहे म्हणा अर्जुन अध्याय. नाही ते काय होतं काय काय पळत असताना ते त्याच दिवशी ते ओव्या पाठ करतात. कधी? त्याच दिवशी मनाच्या वेळेला एक अर्धी म्हणतात तर एक काय म्हणतात पुरी म्हणतात. आता त्याच दिवशी पाठ केलेल्या ओव्या आठवत नसतात. मग काय करायचं? अध्यायच पाठ करून टाकायचा. मला पाठ करण्याची काय नाही. फावल्या वेळामध्ये काय करायचं? नवा अध्यायच काय करायचा? पाठ करून टाकायचा. बरं का एकदा सांगतो मी आनंद असतो. मग विषयाचे सुख ते साधनांपाशी जाण. विषयाच्या ठिकाणी नाना प्रकारचे हे आहे. व्यवहारामध्ये पाहतो ना आपण डायबेटीस झालेल्या माणसाला गोड पदार्थ खाता येतात का? अनेक प्रकारचं दुःख त्याच्यामध्ये भरलं. काय सांगू गरिबीची माझं भोगता पुढे बाळपण आहे. सगळं विषयातलं दुःख आहे बघा. लहानपणाला जाणीव असते का? मग 2-3, 1.5-2 वर्षाचं पोर ते बोलू शकतो का? आणि ते सारखं रडतं बघा. काय होतं? आणि त्याला ते आईला कसं समजा मोठी पंचायती पडत असते. पूर्वीच्या काळामध्ये म्हाताऱ्याचं म्हणजे सुनबाई अनाक येते मुलाला. ते 1.5 वर्षाचं पोर आणि ते मग दुखते. ती म्हातारी काय करते? त्याला चोळते बघा. आणि त्या चोळल्यामुळे ते इतकं दुःख होत असते की ते दुःखच त्याचं काय पडते? बंद पडते. मग ती म्हणते बघा म्हणले मी चोळल्यामुळे मुलाचं दुःख काय झालं? कमी झालं का वाढलं? कमी कसलं झालं? काय झालं? ते वाढलं. त्या पोराला सांगता येते का? मग कोणतं दुःख आहे? बालपणचं दुःख आहे. तर तज्ज्ञ मनुष्य सभा राहतो. तरुणपणी पाठ पाहिजे आहे म्हणा. तरुणपणी विषय होता. तरुणपणी विषय चांगली दिशा मिळाली तर बरं आहे. नाही तर काय करेल? काही चांगली संगती असेल, काही दिशा असेल वगैरे चांगलं जीवन जगता येतं. नाही तर मग बरं का कसं तरी लोक नाही का म्हणजे आईला लोक इतर म्हणतं म्हटलं तुझं पोरगं गुंड आहे बरं. काय आईला काय वाटते? मी चांगलं निघालं पाहिजे ना. नाही तर ते पंढरपूरच्या वाट्यामध्ये एका पोराने चोरी केली होती बा. ते काही सापडेल ना. ते एका याच्यामध्ये काय झालं ते सापडलं बा.
मग ज्याची ज्याची चोरी झाली होती त्यांनी हाणायला काय केली, सुरुवात केली. ते किंचाळलेला त्याची आई उभी होती. ते म्हणले माझ्या मुलाला काय करू नका, मारू नका म्हणा माझ्यामुळे. ते दुसरे लोक म्हणायचे, म्हणले बाई चोरी केली की तुझ्या पोराने, मला मारू नका कसं. म्हटलं असल्या चोरी पोराला जन्म देत असते का, हे कोणतं दुःख आहे सगळं. जवळ सारा संसार सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला आहे का रे. आता हे शेतकऱ्याला पाऊस नाही, पाऊसच पडला कोणतं दुःख झालं. मग पत्नीचं काय झालं, नोकराचं बरं आहे, महिना गेला की 50,000 मिळते आणि शेतकऱ्याला सगळं माळ चढत जातं. मग संसारातलं सुख आहे कशाला दुःखाला कारणीभूत आहे, दुःखाला कारणीभूत. म्हणून विषय सुखाची इच्छा करीत नाही. कोणत्या सुखाची इच्छा करतो, ब्रह्मसुख. सुखे सेवू गाऊ राम नाम सदा, अशा ब्रह्मसुखाची इच्छा करतो. एक 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 उदाहरण सांगायचं. पुन्हा काय म्हणाला होता तो, विषय सुखाची इच्छा करतो म्हणून. तेव्हा लोक विषय सुखाची इच्छा न करताना ब्रह्मसुखाची काय करतात, ते निर्दोष सुख आहे. पुढे क्रमाने सांगू तुम्हाला. पुढे तर म्हणायला लागलं साधनामध्ये प्रवृत्ती होत नाही, म्हणून तुमचा साधकच कोणी जायचा. तेव्हा साधकाची काय करायची, हे करून दाखवायची निवृत्ती. तेव्हा ह्याच्यामध्ये 3-4 प्रकारची माणसं दाखवायचे. हे जे माणसं असतात ना, त्याच्यामध्ये काही पामर, काही विषयी, काही साधक आणि मुक्त. तेव्हा पामर कोणाला म्हणायचं, तो या ग्रंथाचा अधिकारी नाही. मग पामराची व्याख्या याच्यामध्ये केलेली आहे. जो निषिद्ध विषयामध्ये काय असतो, कीर्तनाला येत नाही, पैसे देऊन तमाशाला गेल्याशिवाय सगळे निषिद्ध विषय. ज्याच्यामुळे पाप उत्पन्न होते त्याला कोणते विषय मिळायचे, शास्त्राने सांगितलेलं आहे. एकाग्रता भेटला तुम्ही फार चांगली आहे, ज्ञानोबराच्या पालखीसोबत जा, माळ बिळ घाला, अमका तमका करा चांगली आहे. तुळशी माळ गळा आणि गोपीचंद टिळा गळा, तुळशी माळ सुंदर. तर म्हणले महाराज माळ घातली म्हणजे मांस खाता येत नाही. नाही तर मग काय लोक म्हणतात ना, का तुम्ही तर माळकरी आणि खुशाल कुठे जातात. काही लोक मांस खात असतात, लपून आणतात वगैरे काय आणतात. आता माळकरी मांस खाईल कसा, मांस खाईल तर माळकरी. एखाद्याने प्रश्न केला, आम्ही माळ घातल्यानंतर आम्ही म्हटलं मांस खात नसतो. आपण आम्हाला तर कळायला तुम्ही मांस खात असता म्हणून. ते म्हटलं तेव्हा माळ गळ्यातली माळ टेकून खुंटीला अडकून काय खातं, असला व्यभिचार जमत असतं का, याला काय म्हणायचं, व्यभिचार म्हणत असतं. व्यभिचाराचं दुःख वाईट आहे. कोणतं असं आहे, व्यभिचार असते ना. मग कसं सांगितलं तुम्हाला. त्याला विचारलं, म्हणलं हे अरे मांस खाणं चांगलं आहे. तो म्हणलं तो माझ्या आवडीचा विषय आहे. तो कोणता आहे, मग कोणत्या विषयात निमग्न आहे तो, निषिद्ध विषय म्हणतात. पाणी कमी पितो, दारूच काय पितो, एकच आहे. त्याच्यावर सांगत बसलं तर 2-3 तास सांगावं लागेल. ते विचार जागराचा पाठ आहे. त्याला कोणतं म्हणायचं, पावन म्हणायचं. करू नाही ते करतो, खाऊ नाही तो खातो. स्वतःलाही दुःख आणि दुसऱ्यालाही काय देतो, दुःख देत असतो. अशा क्रिया तो करीत असतो. जाऊ नाही तिथे जातो, खाऊ नाही तिथे, पाहू नाही ते. ज्याला पापा वगैरेची काही लाज वाटत
अशी क्रिया ज्याच्याकडून होत असते त्याला कोणता मनुष्य म्हणायचा? दुसरा विषय जो असतो तो विहित विषय बघतो, पण त्याला उद्धाराची इच्छा नसते. केवळ विषयामध्ये रममाण झालेला असतो. वाढावे संतान सुखी व्हावे, खावे लावे प्यावे हेच करी हा संसारी. त्याचं एकच साध्य असतं, विषय भोगणे, विषय गोळा करणे. आत्मोद्धाराची इच्छा आहे का त्याला? मग त्याला काय म्हणायचं? विषय. तो या ग्रंथाचा काही नाही. कोण राहिला मग साधक? ज्याला आत्मकल्याणाची काय आहे, साधक संपन्न आहे. तो साधन संपन्न असून मोक्ष म्हणतात. मोक्षाची काय आहे? इच्छा आहे, साधनामध्ये प्रवृत्त आहे. तो या ग्रंथाचा काय आहे? आणि जर मुक्त आहे, मुक्त कशाला म्हणायचं? स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या पलीकडे असलेलं जे आत्मस्वरूप, ज्याला अपरोक्षत्वाने ज्ञान झालेलं आहे, त्याला मुक्त समजलं. यस्य आत्मधैर्यवस्यात आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. तुमच्या गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, यस्य आत्मधैर्यवस्यात आत्मन्येव च संतुष्टः. त्याला कोणता म्हणायचा? मुक्त. कृतकृत्यस्य भारत. तो या ग्रंथाचा अधिकारी नाही. मग कोण या ग्रंथाचा अधिकारी आहे? जिज्ञासू साधक या ग्रंथाचा काय आहे? असा पूर्वपक्षाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. क्रमाक्रमाने आपल्याला पाहायचं आहे. पुढे वाचा. सिद्धांत मताने अधिकार्याचा संभव. मूळ अज्ञानासहित जगन निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. बरोबर आहे. अगोदर पूर्वपक्ष कळायला पाहिजे, म्हणजे उत्तर पक्ष झटकन कळतो. पूर्वपक्षामध्ये सांगितलं ना अधिकारी संभव शकत. आता आपल्याला अधिकाऱ्याची काय करून दाखवायची आहे? सिद्धी करून दाखवायची. आता पूर्वपक्षाची मतं घ्यायची. तर काय दुःख नाशाची इच्छाच होत नाही. आपल्याला सांगायचं आहे कारणचं वर्तमान जगत निवृत्तीशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत वाचत जा. आणि ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, त्या अर्थी कारणसहित जगत निवृत्तीचीच इच्छा सर्वांना होते. प्रत्येक माणसाला दुःख असं वाटते का नसं वाटते? म्हणाल्याशिवाय मग त्याचा काय काहीतरी उपाय केला पाहिजे ना. मग लौकिक उपायाने निवृत्ती होते, पण कोणती निवृत्ती होते? आणि अपेक्षा कोणती आहे? म्हणजेच कशाची निवृत्ती? कारण वर्तमान कारणाची निवृत्ती करावी लागते. मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली. आपण वैद्याकडे जात असतो, मग ते कोणत्याही रोगाचा वरवरचा विचार करतात का कारणाचा विचार करतात? एखाद्याला त्वचेचा रोग झाला, बाई गेली म्हणले महाराज त्वचेचा रोग झाला, औषध द्या केलं. मग त्यांनी विचारलं, म्हणलं काय खात असतो पीत असतो? म्हणलं गुळ खात असतो. म्हणलं गुळाचा परिणाम आहे, कारणाचा शोध करायचा. तरी पण काय होईना, त्वचेचा रोग काही जाईना. पुन्हा ती वैद्याकडे गेली. म्हणले महाराज गुळ खाणं सोडलं तरी रोग काही जात नाही. म्हणलं तर या जन्मात तुम्ही गुळ खाणं सोडलं, पण मागच्या जन्मामध्ये काय करत होता? आणि ते मागच्या जन्मातलं फळ भोगावं लागते. कारणाचा विचार होता. म्हणून कोणत्याही दुःखाच्या निवृत्तीकरता कारणाचा शोध करावा लागतो. कार्याचा शोध लयरूप निवृत्ती, आणि कारणाचा निवृत्ती त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणायची. कोणती? ज्याच्यामध्ये कारणचं वर्तमान निवृत्ती. केवळ कार्याची निवृत्ती त्याला कोणतं म्हणायचं? आणि कारणासहित कार्याची निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती. दोन प्रकारचं काय साधन आहे. पुढे वाचा.
असेच मान्य भाग आहे. मूळ अविद्येच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःखांची कारणे, रोगादी आणि रोगाधिकांचा आश्रय, शरीरादी या सर्वांचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारण सवर्तमान जगन निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही. कारणासहित कार्याची निवृत्ती व्हावी असे वाटत असेल तर जगन निवृत्तीशिवाय कारणासहित कार्याची निवृत्ती होऊ शकत नाही. आहे का? मग तिथे मात्र निवृत्ती आहे. आपण कितीही प्रयत्न केला केसा असो नाही म्हणून तीन माणसं आपली वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी वेगळे, शाळेतले विद्यार्थी दिवसातून 3 वेळा दाढी करतात. किती वेळा? थोडा काही बाहेर जायचं असलं की तुमचं लगीकडून येतं, लगीकडे जात नाही, दाढीकडून येतं. काय की गोष्ट आहे आम्हाला काही माहिती नाही. एक महाराज कीर्तनाला गेले, लगीकडे जातो म्हटलं म्हणून बराच वेळ गेली ना, मग थोडं बघायला लागले दाढी करत होते. मग बघा नको म्हणते महाराजावरती का करतो का? मग दाढीचे केस काढणे कोणती निवृत्ती? आणि तेलपट काय वाटतं टवळपणा पडलं तर कोणती निवृत्ती? असं आहे. काय काय असते ना माणसाला. मग कोणत्या निवृत्तीची इच्छा आहे? विरा जगन निवृत्तीशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. औषधादी उपायाने सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. बरे, ज्यांची होते त्यास पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असेही नाही. याचप्रमाणे आधिभौतिक व आधिदैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. 3 प्रकारचं दुःख आहे ना, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. 3 विचाराने उपायाने 3 प्रकारचं दुःख होते, पण ते आत्यंतिक दुःख निवृत्त होत नाही. कोणतं दुःख निवृत्त होते? आणि जीवाला अपेक्षित कोणतं आहे? विना जगत निवृत्तीशिवाय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत पडे. व्यावहारिक कोणत्याही उपायाने 3 दुःखांचा अत्यंत नाश होत नाही असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. बाबा विचार केला तर आपला कोण लौकिक उपायाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत पडे. ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. हे पहा, एकदा नाश झाल्यानंतर पुन्हा उगत त्याला कोणती निवृत्ती मिळायची? काय करे? दाढीवरची लयरूप निवृत्ती. आणि डोक्यावरती टक्कल पडल्यानंतर किती प्रयत्न केला तरी ते लोक दिसतात आपल्याला, ते काहीतरी ते केसाचा काहीतरी मिळत वाटतं. आणि ते काय करतात मग ती कोणती निवृत्ती आहे? एखाद्या वेळेला हवा बिवा आली तर वरच्या म्हणून दाढीची निवृत्ती लयरूप आणि टक्कल पडल्याची निवृत्ती. लौकिक उपायाने दुःखांची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. हे उपायाने लयरूपाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. कोणी मनुष्य असू द्या, श्रीमंत असो, गरीब असो, आंधळा असो, पांगळा असो, गरीब असो, श्रीमंत असो, विद्वान असो, अलग लक्षात. तेव्हा लौकिक उपायाने आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. ते काही ते चालत नसते. ते मोठाही मनुष्य असला, एवढा मोठा राष्ट्रपती काय तुमचं अब्दुल कलाम अटॅक आणायला संपला, तिथंच पडला तर पुन्हा काय झालं नाही, उठलंच नाही. ते काय तिथे ते दुःखाचं असं आहे. ते ज्याचं कर्म जसं असेल त्याप्रमाणे दुःखाची फळं त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अलग लक्षात आहे. मग दुःखाची निवृत्ती करायची असेल त्याला एकच उपाय आहे. कोणता उपाय आहे? ब्रह्मज्ञान. दुःख तर एकच नाही. भक्ती झाल्या त्याला एकच आहे.
तिथे मात्र दुःख नाही. तुका म्हणे खातो कोणते हरभऱ्याचे का नाही का अवघे चित्र लोक मग सगळं अवघाचे संसार हे बा. मग त्यांना दुःख आहे का? मग कोणती स्थिती आहे? ब्रह्मस्थिती स्थितप्रज्ञाचं काय भाषा पुढे वाचा. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. हे बा, कारणाचा नाश झाला की कशाचा नाश होतो? नाही कार्याचा नाश करण्या. एखाद्या घटामधली माती काढून टाकली, घट शिल्लक राहतो का? माती कोण आहे घटाचं? घट हे त्याचं कार्य आहे. मग घटामधून माती काढून टाकली, घट नावाची वस्तू. त्याप्रमाणे कारणाच्या नाशामध्ये कार्याचा काय होतो? नाश होतो. पुढे या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण जे आत्मस्वरूपात ज्ञान आहे त्याच्या नाशाने सर्व दुःखे व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. मग तुम्हाला दुःखाचा नाश करायचा असेल तर लयरूप निवृत्ती नाही, आत्यंतिक निवृत्ती. त्याला कारण कोण आहे? आत्मज्ञान. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान एकच आहे. तेव्हा लौकिक उपाय जरी असला तरी लौकिक उपाय त्याच्याद्वारे कायमची निवृत्ती होत नाही. त्या सगळं ब्रह्मज्ञान काय, तत्त्वज्ञान कसे करताय? अर्जुनाला सुद्धा शोकाचं काय झालेलं आहे? दुःख झालेलं आहे ना. सिद्धांती बाबा लोकांच्या परिस्थिती त्याचा विचार गीत व्यासनारायणाने तर इतकं सांगितलं आहे, अजून रडायला लागला की. खरंच ना. कोणत्या श्लोकात आहे? गीतेमध्ये आहे ना. नाही सांगता येत. तंतता कृपयाविष्ट अश्रुपूर्णाकुलेशनम विषेदन्तमिदं वाच्य तंतता कृपयाविष्ट अश्रुपूर्णाकुलेशनम. त्याच्या डोळ्यातून काय गळत होते? अश्रुपूर्ण अकुलेशनम श्रीदंती मम गात्राणि मुकुंज वेपदुष्य शरीरे तंतता कृपयाविष्टा अश्रुपूर्णाकुल विषिदन्तमिदं वाक्यं उवाच. मग तो सांगतो जरा नयोत्सेपी. सुंदर गीता आहे. गीतेचं तत्त्वज्ञान म्हणजे फार सुंदर आहे. कशा करता हे सांगितलं? दुःख कारणाच्या नाशाशिवाय आत्यंतिक दुःखाचा नाश होऊ शकत. पुढे त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल, दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. दुःखाचा आत्यंतिक दुःखाचा नाश त्याच्याकरता कोणतं साधन सांगितलं? बिना आत्मज्ञानाशिवाय. त्याच्याकरता नारदाची गोष्ट सांगणार आहे पुढे. याविषयी छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या प्रपाठकात अशी कथा आहे की आत्मज्ञान व्यतिरिक्त 14 विद्या 64 कलांयुक्त नारद असूनही त्यांचे दुःखाचा नाश झाला नाही. नारदाचं उदाहरण दिलेलं आहे. नारद महर्षी होते. मग किती होते? 14 विद्या 64 कला सगळ्या कशाची अपूर्णत होते. तरीसुद्धा लौकिक साधनं त्यांचं दुःख निवृत्त करू शकले. एखादा धनवान मनुष्य आहे, खूप इस्टेट आहे, करोडो रुपयाची इस्टेट आहे, मुलगा वारला तर एकुलता एक मुलगा वारला म्हणजे काय होतं? मग धन काय त्या दुःखाची निवृत्ती करतं का? मग कोणत्याच लौकिक उपायाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत. मग असं नारद शेवटी आत्यंतिक दुःख निवृत्त होण्याकरता कोणाला शरण गेला? सनत कुमाराला. आणि त्यांनी कशाचा उपदेश केला? कसा स्वयंपाक करावा आणि कसं जेवावं. ब्रह्मविद्येचा काय केला? आणि तेव्हा त्याचं दुःख निवृत्त झालं. मग शेवटी आत्यंतिक दुःख निवृत्ती करता कशाची इच्छा आहे? ब्रह्मज्ञान. तमेव विदित्वा ततिमूर्तिमेति नान्यपंथा विद्यते नाही उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. मृत्यूचं दुःख कोणी निवृत्त करू शकत
त्याला कोणतं ज्ञान पाहिजे? ब्रह्मज्ञान. अरे मी कशा करता? आत्यंतिक दुःख निवृत्ती करता कारण सवर्तमान जगत निवृत्ती. कारण सवर्तमान जगत निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. या दुःखात नाही, या जन्मात नाही. पुनरपि जननम. एकच शरीर आहे, एकच सारखे शरीर आहे. किती जन्म झाला? 13. आता आपण मागच्या जन्मात कुठे होतो कोणाच माहिती. जडभरात राजा होता तो, पण हरणीचं ध्यान लागल्यामुळे जडभरात राजा हरणी गर्भा गेला. कोणत्या जन्मामध्ये पाप पुण्य निवडून घालील? तुमच्या गीतेमध्ये यम यम वापी स्मरण भावम तम तमय वैत कौंतेय पुढे. म्हणून तो सनतकुमारास शरण गेला. नंतर सनतकुमारांनी ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश करून त्याचे दुःख निवृत्त केले. कोणता उपदेश केला? नारद नाही का? नारद किती शिकला होता? दुसरा अर्जुनाच होता बघा तो. पण एवढं सगळं ऐश्वर संपन्न असूनही अर्जुनाचा शोक का झाला नव्हता? बघा, सामान्य विराज असं म्हटलेलं आहे. म्हणून आत्यंतिक दुःख निवृत्ती करता साधन कोणतं सांगितलं? आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. पुढे. ब्रह्मास भूमा म्हणून दुसरे नाव आहे. भूमविद्येचा उपदेश करतेवेळी भूमाचं सुख स्वरूप आहे. त्याला भूमविद्या असं म्हणत असतात. भूम म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच ब्रह्म, म्हणजे सुख, सुख म्हणजेच प्रत्येक माणसाला सुखाचा अनुभव आहे. म्हणजेच कशाची इच्छा आहे? म्हणजेच ब्रह्माची काय आहे का नाही? सगळं दुःख निवृत्तीची इच्छा आणि पुन्हा ब्रह्मप्राप्तीची इच्छा. मोक्ष सुखामध्ये आहे ना. मोक्ष काय? सर्व सुख दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची. पुढे. तो सर्व शोक दुःख रहित आहे. भूम्याहून इतर सर्व जगत शरीरादी दुःखांचे साधन आहे असे सांगितले आहे. सगळं जगत हे सुखाचं कारण आहे का दुःखाचं? जगा दुःख बांधवडी, सुखाचा विचार. पुढे. अज्ञान आणि तत्कार्य जगत भूमाहून म्हणजे ब्रह्माहून भिन्न आहे. अर्थात दुःख साधन आहे. याकरिता त्रिविध दुःखनाशाची इच्छा म्हणजे कारण सवर्तमान जगन निवृत्तीरूप मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा सर्वांना होते हे सिद्ध झाले. मग सगळं दुःख नाशाची इच्छा आहे ना तुम्हाला. लयरोग्य आत्यंतिक म्हणजेच कशाची इच्छा आहे? सगळं कारण जगन निवृत्तीची काय आहे? इच्छा आहे. यावरून काय सिद्ध होते? कोणत्याही माणसाला असं वाटत असते दुःख असावं की नसावं, असावं की नसावं, कायमचं नसावं. आणि त्याला साधन कोणतं सांगितलं? ब्रह्मज्ञान हे काय सांगितलं? म्हणजेच पर्यायाने कशाची इच्छा आहे? ब्रह्मज्ञानाची काय आहे? इच्छा आहे. किती वाजले घड्याळ? किती? मग कीर्तनाला जायचं. एक पॅरेग्राफ संपला का? दुसरा संपला का? तर पुढचा विषय सर्व दुःख नाश. आणि दुसरा कोणता? आता ब्रह्मानंदाची प्राप्ती. आता तिसरा प्रश्न आहे तो विषय सुख मोक्षामध्ये, म्हणून मोक्षाची काही नाही. आता विषय सुख कसा आहे याचा विचार करणार आहे. तो विचार कधी सांगू?